ज्या ठिकाणी पैसा, सुख, समाधान, धन जितक्या लवकर येते तितक्या लवकर या सर्व गोष्टी निघून देखील जातात. म्हणून आपले पूर्वज म्हणतात की थोड्याशा यशाने हुरळून न जाता आपले पाय हे नेहमी जमिनीवर ठेवूनच त्याचा आनंद हा उपभोगायचा असतो. जास्त यश मिळाल्यानंतर कधीही उतू नका आणि मातूसुद्धा नका. म्हणजेच काय तर त्या म्हणीप्रमाणे उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. आपली नीतिमत्ता पहिली कशी होती त्याच पद्धतीने आपले वर्तन हे सदैव ठेवले पाहिजे. लगेच आपल्याकडे पैसा, सुख, समाधान, ऐश्वर्य आले की लगेच गर्वाने एखाद्याला तुच्छ देखील लेखू नये. कारण प्रत्येकाची परीक्षा ही परमेश्वर पाहत असतो. परमेश्वर प्रत्येकाची परीक्षा कधी देऊन पाहतो तर कधी न देता सुद्धा पाहतो. त्या व्यक्तीची परीक्षा सदैव देव पाहत असतो. त्यामुळे आपल्या वागण्यामध्ये बदलसुद्धा करू नये. त्यामुळे त्या परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याला आपल्या वागण्यामध्ये काडीमात्रही बदल करून चालणार नाही. हा बदल कोणता करावा तर आपण वाईट वागत असाल तर चांगलं वागणं सुरू करावं. यश सर्वांनाच येत असते, पण ते यश सर्वांना ठेवता येते असे नाही. जी व्यक्ती हे यश टिकवून ठेवते ती व्यक्ती सदैव आपल्या कामामध्ये यशस्वी होतच असते. नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं का आणि कसे या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला तर अजिबात विसरू नका. आणि हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. आता तांदळामध्ये अशी काही वस्तू आहे जी टाकली तर आपल्याला सुख समाधान तर मिळतेच, ऐश्वर्यही मिळते आणि खूप साऱ्या समस्यांपासून आपली सुटका होते. कोणता आहे तो उपाय जाणून घेऊयात. नवीन वर्षाच्या दिवशी तांदळाच्या डब्यात 1 रुपयाचे नाणे टाका. ते नाणे साधे टाकले तरी चालेल. जर तुमच्याकडे चांदीचे नाणे असेल तर ते टाकले तरी चालेल. डायरेक्ट हे नाणे न टाकता तुम्ही जर छोटीशी डब्बी घेतली एखादी तर त्यामध्ये ते नाणे ठेवून ती डब्बी तुम्हाला तांदळाच्या डब्यात ठेवायची आहे किंवा डायरेक्ट तुम्ही टाकू शकता. हा रुपया तांदळाच्या डब्यात घाला. जर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ठेवलात किंवा तुम्हाला हवे असल्यास ते एखाद्या शुभ दिवशीसुद्धा तुम्ही टाकू शकता. तर तुम्ही 1 रुपयाचे नाणे किंवा चांदीचे नाणे घरातील तांदळाच्या पेटीत टाकले तर खूप परिणाम चांगला होतो. माता लक्ष्मी भरपूर आशीर्वाद आपल्याला देते. तांदळाच्या डब्यात एक छोटी डब्बी टाकून त्यामध्ये आपल्याला ते नाणं टाकायचं आहे. जेव्हा तांदूळ खराब होतील तेव्हा परत ठेवा आणि शिक्का ठेवण्याचे म्हणजेच थोडेसे जे डब्बी आहे जी आपली ती थोडंसं गंगाजल शिंपडून आपल्याला स्वच्छ करायचे आहे आणि त्यामध्ये परत ते नाणं आपल्याला टाकायचं आहे. तांदूळ आपण बदलू शकतो आणि त्यामध्ये 1 रुपयाचे नाणे किंवा जर तुमच्याकडे 5 रुपयाचे असेल तर ते सुद्धा नाणे तुम्ही टाकू शकता. त्यावेळी माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे त्या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि ते नाणे आपल्याला तांदळाच्या डब्यात टाकायचं आहे. जर समजा तुम्हाला तांदळाच्या पेटीत किंवा डब्यामध्ये जर 1 रुपयाचे नाणे टाकायचं नसेल, चांदीचं नाणं नसेल, साधं तुम्हाला जर टाकायचं नसेल तर त्याऐवजी तुम्ही काय टाकू शकता तर लवंग अथवा जी वेलची असते आपली तीसुद्धा तुम्ही टाकू शकता. याचासुद्धा विशेष फायदा हा आपल्याला होतो. माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळतो. तांदळाच्या डब्यात लवंग किंवा वेलची टाकल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये आनंद आणि समृद्धी राहते. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद घेण्यासाठी नवीन वर्षाच्या दिवशी तांदळाच्या डब्यात धन असतं. फुटलेलं धन नाही पाहिजे, अख्खं धन पाहिजे. तांदळाच्या डब्यात जे अख्खं धन असतं त्यातले फुटलेले असतील ते बाजूला काढायचे आणि अख्खे धने तुम्हाला चिमूटभर घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला ठेवायचे आहेत. हे म्हणजे तुम्ही कोणतेही या सर्व वस्तू नाही टाकायच्या. यापैकी कोणतेही 1 किंवा 2 वस्तू तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकल्या तरी चालतील. म्हणजे काय तर तुम्ही सिक्का टाकू शकता 1 रुपयाचा किंवा 5 रुपयाचा टाकू शकता. जर तुमच्याकडे चांदीचा असेल तर तोही टाकू शकता. दुसरं म्हणजे काय तर लवंग आणि विलायची तुम्ही टाकू शकता. 2-3 लवंगा 2-3 विलायची हे सुद्धा तुम्ही तांदळाच्या डब्यात टाकू शकता. जर तुम्हाला तेही शक्य नसेल तर तुम्ही एखादी छोटी डब्बी घ्यायची आहे आणि त्यामध्ये अख्खे धने फुटलेले न घेता अख्खे धने हे तांदळाच्या डब्यात मुठभर किंवा चिमूटभर ठेवायचे आहेत. आणि हा पर्याय तुम्हाला शुभ दिवशी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला शुभ दिवशी करायचा आहे किंवा पौर्णिमेच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात झाल्यानंतरही तुम्ही करू शकता. आता नवीन वर्ष हे उद्यापासूनच निघणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तांदळाच्या डब्यात ही वस्तू टाकून 7 दिवसाच्या आत तुम्ही फरक बघू शकाल. घरामधला बदल बघू शकाल. व्यक्तीच्या आयुष्यातील बदल बघू शकाल. त्याचबरोबर
सुख समाधान आरोग्य लाभेल आणि माता लक्ष्मीची कृपासुद्धा आपल्यावर होईल. तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. ओम नमः शिवाय.